पोमोग्रॅनाइट, अनार ज्याला आपण म्हणतो, किंवा आपलं डाळिंब. डाळिंबाचं उत्पादन शेतकऱ्यासाठी एक वरदान आहे. अशाच आपण एका बागामध्ये आज जाणून घेण्यासाठी आलो आहोत की सध्या या बागाच्या व्यवस्थापनामध्ये आपलं काय चालू आहे. तर आपण योगेश म्हस्के साहेबांसोबत चर्चा करू की ह्या बागेच्या व्यवस्थापनामध्ये आपण आतापर्यंत काय काय केलं आहे, सध्या कोणत्या स्टेजवर आहे आणि भविष्यामध्ये काय करायचं आहे. राम राम. राम राम रोडे सर, राम राम शेतकरी मित्रांनो. तर ह्या बागामध्ये काय सध्या कोणत्या स्टेजवर आहे हा व्यवस्थापनाच्या? आता हा जो बाग आहे, आपण आंब्या बहारासाठी याला पाणी चालू झालेले आहे. या अगोदर विश्रांतीमध्ये होता हा 2 महिन्यामध्ये बाग. तर विश्रांतीमध्ये याला आपण स्टोरेज बनवलं काडीमध्ये, छाटणी वगैरे झाली, काही वॉटर शूट निघाली, जी विश्रांतीतली कामं होते. 1-2-3 फवारण्या झाल्या 052-34 सोबत, 60-20 सोबत, 12-61 सोबत काही लिक्विड देण्यात आले, जेणेकरून या काडीमध्ये मॅच्युरिटी आली आणि काडी परिपक्व झाल्यानंतर एक छाटणी घेतली आणि त्यानंतर हा बाग आपण इथ्रेल घेऊन पानगळ करून आता फोडण्याच्या अवस्थेत चालू झालेलं आहे. या बागाला आता पाण्याचं व्यवस्थापन चालू झालं आहे. तर या बागाची एक विशेषता बघितली तर बऱ्याचशा ठिकाणी काय असतं की एकाच जागेवर 4-4, 5-5 झाडं असतात. तर ह्या बागामध्ये तसं कमी दिसतं. यांनी लावताना त्याचं व्यवस्थित मॅनेजमेंट केलेलं आहे असं जाणवतंय. हो, यांचं मॅनेजमेंट खूप चांगलं आहे. मागच्या वर्षी यांना 400 झाडामध्ये 8.5 लाख रुपये झाले होते. म्हणजे बऱ्यापैकी माल निघाला होता मागच्या वर्षी. आताही मॅनेजमेंट व्यवस्थित आहे. आताही झाडावर तुम्हाला दिसतंच आहे ठीक आहे, वेल चौकी निघते एक बऱ्यापैकी, आणि काही दिवसात आता फूट पण व्यवस्थित निघून जाईल. चौकी निघते झाडावर. आता सुरुवातच झाली की दुसरंच पाणी गेलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण खतं पण भरलेली आहे, रासायनिक शेणखतही भरलेले आहे बेडवर, आणि झाडाची भोक वाढल्यामुळे अजून एक आपण लाईन वाढवलेली झाडाला. अगोदर 2 ड्रीपच्या लाईन होती. आता पाणी कमी पडतं झाडाला, झाडाचं पाण्याची आवश्यकता वाढली आणि त्यासोबत याचं हे पण वाढलेलं आहे, खताची भूक वाढलेली. त्यामुळे डोस आणि पाणी हे सगळंच वाढवलेलं आहे आपण. आणि त्याच्यामुळे ड्रीपची पण एक लाईन वाढवून घेतली आहे, जेणेकरून जे टेम्परेचर वाढल्यानंतर पाण्याचं झाडाला तुटवडा भासू नये. ह्या काळामध्ये याला विश्रांती आता जवळजवळ 2 महिन्याची विश्रांती झालेली आहे. तर आता आपण जे पाणी देतो तर हे एका झाडाला किती पाण्याची आवश्यकता असते ह्या काळामध्ये? सुरुवातीच्या वेळेमध्ये आता जमिनीनुसार पाण्याचं नियोजन असतं. आता ही जमीन थोडी मध्यम स्वरूपाची आहे, तरी या जमिनीमध्ये दुसऱ्या ते तिसऱ्या दिवसापर्यंत व्यवस्थित वापसा येते. आणि सुरुवातीला आपण जेव्हा बहार पकडतो, आता त्यावेळेस जर आपण आता थंडीचं वातावरण आहे आणि अशा वेळी जर पाणी वाढवून दिलं, बागेमध्ये पाणी वाढलं तर आपलं झाड जास्त आघारीवर जातं. मग आघारी ही थोडी मोठी झाली तर आपल्याला परत ती काढावं लागते, उपसून घ्यावं लागते, त्याच्याशिवाय फूट निघत नाही. मग ह्या झाडामध्ये बाग आघारीवर जाऊ नये म्हणून आपण पाण्याचं थोडं व्यवस्थापन केलं. झाडाची भूक आता ह्या जमिनीनुसार झाडाला 80 ते 90 लिटर पाणी खूप झालं 3 ते 4 दिवसामध्ये. तर दर तिसऱ्या ते चौथ्या दिवशी 80 ते 90 लिटर ड्रीपद्वारे पाणी सोडायचं. म्हणजे आज जर सोडलं तर 4 दिवसानंतर 80 ते 90 लिटर खूप झालं, जेणेकरून काय होईल, फूट निघेल. आणि फूट जर चांगली निघली आणि शेंडा जर कमी निघला तर मग आपल्याला सुरुवातीलाच 1 टाईम आपली सेटिंग होऊन जाते याच्यामध्ये. आणि सेटिंग जर 1 टाईम झाली तर मग पुढं फळ फगवणीला, साईजला, क्वालिटीला, त्याचसोबत आपलं मार्केटला 1 स्ट्रोक माल आपला हार्वेस्टिंग होतो. जेणेकरून तर विश्रांतीच्या काळामध्ये फवारणीसोबत काही जमिनीमधून सुद्धा बरेचसे खतं वगैरे आपण देतो. तर ह्या बागाच्या तर ह्या नियोजनामध्ये हे जे खत दिसतंय हे तुम्ही काय दिलंय? म्हणजे नाही, ह्या बागेमध्ये आपण विश्रांती काळामध्ये खतं खालून नाही दिली. आपण विश्रांती काळामध्ये खालून खतं आपण सगळे बंद करतो. फक्त आपण जेव्हा हार्वेस्टिंग झालं त्यानंतर आपण डोस भरला होता, एक NPK, न्यूट्रियन्स, मायक्रोन्यूट्रियन, त्यानंतर निंबोळी खत वगैरे डोस भरला. त्यानंतर आपण विश्रांती काळात कुठलंही खत खालून दिलं नाही आपण. आणि वरून आपण काडी बनवण्यासाठी खतांचे फवारण्या चालू केल्या होत्या. आणि आता जे खत टाकलं आपण बेसल डोस टाकलेला आहे. अच्छा. याच्यामध्ये रासायनिक खत आहे, दुय्यम अन्नद्रव्य ज्याला सूक्ष्म अन्नद्रव्य आपण न्यूट्रियन्स म्हणतो ते आहे, त्यासोबत निंबोळी खत आहे, त्यासोबत आपलं सीवीड ग्रॅन्युअल पण आहे. जेणेकरून काय होतं, झाडाला जी पाहिजे ते अन्नद्रव्य सगळी उपलब्ध होतात आणि पाहिजे तेवढ्या प्रमाणात सगळं आता बेसल डोसमध्ये आपण टाकून दिलेलं आहे.
आता इथून पुढे याचं काय नियोजन राहणार आहे? आणि इथून पुढं आता जोपर्यंत फूट व्यवस्थित निघत नाही, आता ह्या झाडावर कमीत कमी 200 ते 250 फळं अपेक्षित आहे. 200-250 फळं आरामशीर या झाडावर लागतात. तशी कळी हजारो संख्येमध्ये निघतात. पण 200-250ची आपल्याला सेटिंग करायची असते आणि ज्यावेळेस आपण पाण्याचं व्यवस्थित नियोजन करतो आणि आपण कोणते ग्रेड त्यावेळेत देतो, त्यानुसार आपली बागेत कळी निघत असते. आपण याच्यामध्ये आता ह्या कळीमध्ये डाळिंबाच्या याच्यामध्ये 2 प्रकारच्या कळी असतात. एक नर कळी आणि दुसरी मादी कळी. तर नर कळी मादीची सेटिंग झाल्यानंतर गळून जाते. मग आपण जर पाण्याचं व्यवस्थापन ठेवलं व्यवस्थित, आपल्या वापसा कंडिशननुसार, जमिनीनुसार जर व्यवस्थित पाण्याचं व्यवस्थापन ठेवलं आणि खताची ग्रेड योग्य जर सोडली आपण त्यावेळेत आणि अपटेकिंगसाठी जर योग्य नियोजन केलं, तर त्यावेळेत आपली मादी संख्या बागेत जास्त निघते आणि मादी संख्या जास्त निघाल्यानंतर आपली सेटिंग फास्ट होऊन जातं. आणि त्यानंतर ज्यावेळेत आपल्याला फूट व्यवस्थित मादीमध्ये दिसते, त्यावेळेत आपण जर फ्लडनं पाणी सोडलं तर वन टाईम सेटिंग होऊन नर सगळा गळून जातो आणि मादीची सेटिंग होऊन जाते. तर शेतकरी मित्रांनो, पाण्याचं नियोजन फार महत्त्वाचं आहे. डाळिंब पिकामध्ये तुम्ही जेवढं पाण्याचं नियोजन व्यवस्थित करताल, तेवढी तुमची सेटिंग फास्ट होईल, वेळेवर होईल, जेणेकरून तुम्ही टाकलेली खतं, तुम्ही केलेला खर्च तुम्हाला ताबडतोब त्याचे लगेच बेनिफिट मिळून जातील. त्यामुळे सगळ्यांनी पाण्याचं नियोजन करा आणि खताची ग्रेड योग्य पद्धतीत त्यावेळेत केली पाहिजे. जसं तुम्ही 12-61, 60-20, 0-52-34 फॉस्फरस लेवल आपण जेवढी वाढवली आणि पोटॅश लेवल वाढवली, तर मादी संख्या आपल्या बागेत जास्त निघते. तर असंच अजंठा पर्वत श्रेणीमधल्या काही डाळिंबांच्या बागेमध्ये आपण आलो आहोत, ज्याचं नियोजन मागच्या 2-3 वर्षापासून मस्के साहेब करता आहेत. आता याचं पुढचं नियोजन कसं असणार आहे हे पण आपण जाणून घेण्यासाठी आज आलो आहोत. तर डोंगराळ भागामध्ये अशी चांगली जमीन मिळणं थोडंसं अवघड असतं. पण इथं आहे शेतकऱ्यांकडं तशा प्रकारची जमीन आणि त्यांनी एक योग्य योग्य पद्धतीने उत्पादन घेणं सुरू ठेवलेलं आहे. भविष्यातही ते सुरू ठेवत राहतील. योगेश साहेबांचं मार्गदर्शन त्यांना मिळत राहील अशी अपेक्षा. राम राम.